नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या लेक्चरमध्ये आपण एम-पी-एस-सी ग्रुप सी मेन्स काल झालेला 12 जुलै 2026ला जो पेपर झालेला आहे त्याचं सोल्युशन बघणार आहोत गणित बुद्धिमत्तेचं. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे बघा. 4:45 वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल असा प्रश्न विचारला आहे. आपल्याला माहिती आहे कोन कसा काढायचा त्याचा एक फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे बघा. कोन काढायचा फॉर्म्युला असा आहे मित्रांनो 11/2m मायनस 30 तास बरोबर कोन. ठीक आहे. तर हा अँगल काढायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. किती वाजून 4:45 4:45 वाजे म्हणजेच मित्रांनो 4 वाजून किती असतील 45 मिनिट असतील. तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. 11/2 एम किती आहे मिनिट आहेत 45 वजा तास किती आहेत तर 4 तास आहेत. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं 11 गुणिले 45 किती होतं 495 भागिले 2 वजा हे 120 बरोबर आहे. ह्याला जर 2 भागलं वरे तर 2 दोन्ही 4 त्याच्यानंतर 2 चौक 8 उरला 1 झाले 15 2 सती 14 2 पंचे 10 वजा 120 यांची जर वजाबाकी केली मित्रांनो बघा 247.5 मधून 120 वजा करा आन्सर भेटून जाईल तुम्हाला. किती आलं हे 5 7 0 गेला 7 4 2 गेले 2 2 1 गेला 1 तर आन्सर येईल किती 127.5 अंशाचा कोन तयार होईल जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न. पुढील पद ओळखायचे मित्रांनो. आता बघा काय दिलंय क्यू आहे आर आहे एस आहे म्हणजे क्रमागत पुढे काय असेल मित्रांनो टी असेल. पण चारही ऑप्शन मध्ये टी टी दिसते बरोबर आहे. आता नंबरचं लॉजिक लावावं लागेल बघा. इथं काय आहे 280 आहे. इथं काय आहे 318 आहे. इथं आहे 350 तर पुढे काय येईल बरोबर आहे. ह्यांचा जर तुम्ही गॅप घेतला मित्रांनो बघा इथं गॅप किती दिसतंय हे 20 आणि 18 38चा गॅप दिसतंय. इथं गॅप कितीचा दिसते बघा 10तून 8 गेले 2 उरले 4 1 गेला 3 उरला इथं 32चा गॅप दिसते. मग मला सांगा मित्रांनो इथं 38 आहे इथं 32 आहे म्हणजे यांच्यामध्ये 6चा गॅप आहे बरोबर आहे. म्हणजे पुढे काय असू शकतो 8चा गॅप असू शकतो बरोबर आहे. मला सांगा 32 मधून जर 8 वजा केले तर इथे किती येतील 24 येतील का नाही. मग 350 मध्ये 24 ऍड करा पुढला नंबर भेटेल. तर 350 प्लस 24 हे 4 5 आणि 2 7 आणि हे 3 म्हणजे इथला जो नंबर असणार आहे तो असणार आहे 374 आणि टी बरोबर आहे. तर जे तुम्हाला ऑप्शन नंबर दिसते सी मध्ये टी 374. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर होतं. ठीक आहे. डिफरन्स होता डबल डिफरन्स घ्या आन्सर येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न. ह्या आकृतीमध्ये किती चौरस आहे ते तुम्हाला शोधायचं होतं मित्रांनो. तर चौरस कसे शोधायचे साधे नंबर द्यायचे मित्रांनो बघा हे 1 2 3 आणि 4 आणि उभे नंबर द्या 1 2 3 आणि 4. तर चौरस कसे काढायचे मित्रांनो बघा तर या पद्धतीनं तुम्हाला हे शोधायचं कसं तर हे 4 गुणिले 4 प्लस या पद्धतीनं हे 3 गुणिले 3 ठीक आहे प्लस हे 2 गुणिले 2 2 गुणिले 2 आणि प्लस 1 तर किती येतील बघा हे 4 चौक 16 3 त्रिक 9 प्लस 2 दोन्ही 4 आणि शेवटला 1. ठीक आहे. तर या पद्धतीने येऊन जाईल मित्रांनो. मग किती येईल 16 आणि 9 25 25 आणि 4 29 आणि ही 1 30 म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 30 जे तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न. बघा नफा तोटाचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. 2 वस्तू प्रत्येकी 1400 रुपयाला विकल्या गेल्या. एका व्यवहारामध्ये 20% तोटा झाला आणि दुसऱ्या व्यवहारात 20% नफा झाला. तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती होतो असा विचारलाय. यावेळेस आपल्याला टक्केवारीमध्ये प्रश्न विचारला जातो मित्रांनो. त्यावेळेस ह्या 1400चा आपल्याला यूज करायची गरज नाही. एक ट्रिक लक्षात ठेवा. एखादी गोष्ट सेम नंबरचा नफा होत असेल आणि सेम नंबरचा जर तोटा होत असेल मित्रांनो ठीक आहे सेम नंबरचा नफा होत असेल आणि सेम नंबरचा जर तोटा होत असेल तर त्या व्यवहारामध्ये हमेशा काय असतो तर तोटाच होतो. कितीचा तोटा होतो तर त्या संख्येचा वर्ग भागिले 100 ही ट्रिक लक्षात ठेवा. सेम नंबरचा नफा आणि सेम नंबरचा जर तोटा होत असेल तर हमेशा त्या बिझनेसमध्ये काय होतो तोटा किती तर त्या संख्येचा वर्ग भागिले 100. मला सांगा 20चा तोटा आणि 20चा नफा व्हायलाय तर इथं तोटाच होणार. कितीचा तोटा होणार तर 20चा वर्ग भागिले 100 म्हणजे 20चा वर्ग किती असतो 400 400 भागिले 100 हे 2 शून्य हे 2 शून्य कटले म्हणजे 4% काय होणार आहे मित्रांनो तोटा होणार आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचा आन्सर असेल 4%चा तोटा ऑप्शन नंबर 3. महत्वाचा प्रश्न आहे. हमखास भरपूर वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. कालच्या सुद्धा मेन्सला विचारलेला आहे. ठीक आहे समजतंय. पुढे जाऊ पुढला प्रश्न. बघा गणित आणि इंग्लिशचे सरासरी गुण दिलेत मित्रांनो तुम्हाला. मला सांगा जर गणित आणि इंग्लिशचे जर सरासरी गुण असतील किती दिलेत बघा तर गणित आणि इंग्लिशचे सरासरी गुण आहेत किती 81 बरोबर. ह्याच्यावरून तुम्ही बेरीज काढू शकता. इंग्लिश गणित आणि इंग्लिशचे सरासरी गुण जर 81 असतील तर बेरीज किती असेल तर 81 गुणिले 2 करायचं तर बे 1 बे बे 8 16 किती आलं 162 आलं.
त्याच्यानंतर इंग्लिश आणि सायन्स आहे मित्रांनो. बघा, इंग्लिश आणि सायन्स आहे, त्याचं सरासरी गुण किती आहेत रे? इंग्लिश आणि सायन्सचे सरासरी गुण आहेत 78. तर बेरीज किती येईल मित्रांनो? इंटू 2 करायचं. 78 गुणिले 2, 2 16, 2 14 आणि 15, यांची बेरीज झाली 156. सायन्स आणि गणिताचे सरासरी गुण दिलेत बघा. सायन्स, ठीक आहे, म्हणजेच विज्ञान, सायन्स आणि कोण आहे? गणित, ठीक आहे. त्याचे सरासरी गुण दिलेत तुम्हाला 93. त्यांची बेरीज किती येईल? इंटू 2 करा. तर बघा, 2 6, 92 18, 186. मग मित्रांनो, जर तुम्ही थोडा विचार केला, बघा प्रत्येक सब्जेक्ट 2-2 वेळेस आहे. बघा, इंग्लिश 2 वेळेस आहे, गणित 2 वेळेस आहे, सायन्स 2 वेळेस आहे. बरोबर आहे? म्हणजे आपण सगळ्यातून जर 2 कॉमन काढलं तर कंसामध्ये काय राहील? गणित प्लस सायन्स आणि प्लस इंग्लिश. बरोबर आहे? मग ह्या सगळ्यांची इकडे बेरीज करा उजव्या साईडला. ह्यांची जर आपण बेरीज केली तर किती येईल बघा. बघा, ह्यांची बेरीज करा. 6 आणि 6 12, 12 आणि 2 14. वापस हातचा 1 आला. 7 आणि 5 12, 12 आणि 8 20. हातचे 2 आले. हे 3 4 आणि 5. बरोबर आहे? किती आलं? 504. इकडले 2 गुणाकारात आहेत, इकडे आल्यावर भागाकारात येणार. म्हणजेच काय होईल मित्रांनो बघा. तर हे गणित, हे सायन्स आणि इंग्लिश, ठीक आहे. तर हे इकडले 2 गुणाकारामध्ये आहेत, इकडे आल्यावर भागाकारात येतील. तर हे 504 भागिले 2 होईल. तर किती होईल बघा. हे 2 दुनी 4, उरला 1 झाले 10, 2 पंचे 10, 2 दुनी 4, किती आलं? 252 आलं. बरोबर आहे? आपल्याला कुणाचे गुण विचारलेत? गणिताचे गुण विचारलेत. मग ह्या गणिताला इथं असंच ठेवा मित्रांनो. आणि उरलं कोण रे? सायन्स आणि इंग्लिश. कोण उरलं? सायन्स आणि इंग्लिश. तुम्हाला माहिती आहे बघा, सायन्स आणि इंग्लिशचे किती आहेत? हो का, इथं सायन्स आणि इंग्लिशचे किती आहेत? 156. या दोघांची व्हॅल्यू 156 इथं पुट करा. आणि इक्वल टू किती आहे? 252 आहे. बरोबर आहे? इकडे प्लस 156 इकडे वजामध्ये जातील. त्याच्यावर तुम्हाला गणिताची व्हॅल्यू भेटून जाईल मित्रांनो. तर गणिताची व्हॅल्यू किती येईल? तर त्या 252 मधून 156 वजा करा. आन्सर येऊन जाईल. बघा, 12तून 6 घातले, 6 उरले. इथं राहिले 4. ठीक आहे. 4तून 5 जात नाहीत, हातचा घ्यावा लागेल. 14 झाले, 14तून 5 गेले, 9 उरले. बरोबर आहे? म्हणजेच किती आलं? 96. म्हणून त्या गणितामध्ये किती गुण मिळाले असतील? तर 96. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 96, ऑप्शन नंबर 4. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, वयवारीचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न तर तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करायची गरज नाही. आपण दोन्ही मेथडनं बघणार तर आहोत, पण हा प्रश्न एक्झाममध्ये सॉल्व्ह करायची गरज नव्हती. बघा, कोण आहे? एक रेखा आहे आणि एक नेहा आहे. आणि ह्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले किती? 7:5. बरोबर आहे? 6 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 4 असतील. मला सांगा मित्रांनो, आजचं वय विचारले नेहाचं. मग नेहाचं आजचं वय किती होतं रे? 5 होतं का नाही? येणारा आन्सर 5च्या पाढ्यामध्ये पाहिजे. ज्या 32ला भाग जात नाही, 36ला जात नाही, 28ला जात नाही. 5च्या पाढ्यामध्ये एकच ऑप्शन आहे 30. टिक करा, निघून चला. संपला आन्सर. म्हणून आन्सर किती असेल? 30. आता सॉल्व्ह सुद्धा करणार आहोत आपण. बघा, पण परीक्षेत सॉल्व्ह करायची गरज नव्हती. हा जे सेकंड गुणोत्तर किती वर्षांनी आहे? 6 वर्षांनी. म्हणून खाली 6 6 घ्यायचं. आता हे क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करायचं. बघा, हे 7 गुणिले 3 किती होते? 21. वजा इकडे तिरकस गुणाकार, पाऊण चोक 20. बरोबर? हे खाली तिरकस गुणाकार, 4 सख 24 वजा साहित्रिक 18. यांची वजाबाकी करा. 21 मधून 20 गेलं, 1 उरलं. 24 मधून 18 गेले, किती उरले? 6 उरले. तर एक पाळची व्हॅल्यू 6 आली. तर कुणाचं विचारलंय? तर नेहाचं आजचं वय किती होतं? 5 होतं का नाही? 1 बरोबर 6, तर 5 बरोबर किती? तर किती आलं? 6 पंचे 30 वर्ष. तर सॉल्व्ह केल्याच्या नंतर हे तेच आन्सर येत आहे. पण सॉल्व्ह करायची गरज नव्हती. 5च्या पाढ्यामध्ये एकच ऑप्शन होतं. टिक करा, निघून चला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये हिंट वापरून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, हा ट्रेनचा प्रश्न आहे मित्रांनो. काय दिलंय? मुंबई ते नागपूर. मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. अशा टाईपचा प्रश्न हमखास एक्झाममध्ये विचारला जातो. ठीक आहे. बघा, इथं मुंबई आहे आणि हे नागपूर आहे. ठीक आहे. आणि ह्या दोघांमधलं तुम्हाला काय दिले? अंतर दिले. ठीक आहे. किती अंतर आहे? 850 किलोमीटरचं अंतर आहे. बरोबर आहे? मग दोन्ही गाड्या सकाळी कितीला निघाल्या? बघा, 7:30ला निघाल्या. ठीक आहे. म्हणजे निघण्याचा टायमिंग 7:30 आहे. मुंबईहून निघालेल्या गाडीचा वेग किती आहे? 80 किलोमीटर प्रति तास आहे. आणि त्याच वेळी नागपूरहून सुटलेल्या गाडीचा वेग किती आहे? 90 किलोमीटर प्रति तास आहे. बरोबर आहे? मग हे दोन्ही गाड्या निघाल्यात. हे इकडून निघाल्या, हे इकडून निघाल्या आणि मध्ये कुठतरी यांची भेट होणार आहे. तर विचारले किती वाजता भेट होईल? बरोबर आहे? किती वाजता भेट होईल? मित्रांनो, वेळ काढायच्या. तर वेळ बरोबर काय असतं? तर तुम्हाला माहिती आहे, अंतर भागिले वेग असतं. अंतर भागिले वेग असतं. अंतर तुम्हाला दिले दोन्ही मधलं किती आहे? 850 किलोमीटर. आता वेग, हे इकडून निघाल्या, हे इकडून निघाल्या, म्हणजे दिशा विरुद्ध आहे. ज्यावेळेस दिशा विरुद्ध असेल त्यावेळेस वेगांची काय होते? बेरीज होत्या. एक 80 आहे आणि एक 90 आहे. तर 80 प्लस 90 किती होईल? वेगांची बेरीज विरुद्ध दिशा असेल तर ती झाली वेग 170. हे 170. हे 0 0 कटला. 17 1 17, 17 5 85. म्हणजे मित्रांनो, किती तासानंतर भेट होणार आहे? तर 5 तासानंतर भेट होणार आहे. मग निघाल्या होत्या किती वाजता? 7:30 वाजता निघाल्या सकाळी. तर सकाळी 7:30च्या नंतर पुन्हा 5 तासानंतर भेट होणार आहे. म्हणजे 7 आणि 5 12 आणि वरजे 30 मिनिट. म्हणजेच कंप्लीट दुपारी 12:30 वाजता या दोन्ही ट्रेनची भेट होणार आहे.
म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल दुपारी 12:30 वाजता ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे. हमखास हा प्रश्न भरपूर वेळेस एक्झाममध्ये विचारलेला आहे आणि काल सुद्धा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल दुपारी 12:30 वाजता. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे लसावी आणि मसावीचा. काय दिले? दोन संख्येचा मसावी दिलाय, लसावी दिला, एक संख्या दिल्या, दुसरी संख्या काढायच्या. मित्रांनो, सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला एक कोणता? तर लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या, पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. हमखास याच्यावर एक्झाममध्ये परीक्षेमध्ये भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. मग लसावी दिलाय तुम्हाला 1800, मसावी किती दिलाय? 12 दिलाय, एक संख्या दिल्या 60, दुसरी संख्या माहित नाही काढायच्या. तर 12 एक 12, 12 पंचे 60, 5 न कट होतंय, 5 त्रिक 15, 3 उरले 30 झाले, 5 सख 30. म्हणून दुसरी संख्या किती आली? तर दुसरी संख्या आली 360. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 360 ऑप्शन नंबर 4. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. समजतंय? सोपा प्रश्न होता मित्रांनो. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, हा सुद्धा सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न होता. मित्रांनो, आधी गुणाकार होते. मग मला सांगा, पॉईंटचा विचार करू नका. सध्या 36 आणि 4चा गुणाकार करा. बघा, 4 सख 24, हातचे 2 आले, 4 त्रिकोण 12 आणि 2 14. 36 आणि 4चा गुणाकार किती आला? 144. पॉईंटचा विचार करू नका. आता बघा 144. आता पॉईंटचा विचार करा. बघा, इथं 2 घरं सोडून पॉईंट होतं आणि इथं 1 घर, म्हणजे टोटल 3 घरं सोडून पॉईंट द्या उजव्या साईडकडून. 1, 2, 3 म्हणजे त्यांचा गुणाकार आला 0.144. प्लस वरी किती आहे? 0.0096 भागिले किती आहे मित्रांनो? 0.12 आहे. वरची बेरीज करून घेऊ आपण. बघा, 0.0096 खाली किती आहे? 0.144. बरोबर आहे. मग ह्यांची जर बेरीज केली, बघा हे 6, 9 आणि 4 13, हातचा 1 आला, 4 आणि 1 5, हे 1 आणि हे 0 किती आलं? 15.36 आलं अंशामध्ये. 0.1536 आलं. ठीक आहे. 0.1536. खाली किती आहे? 0.12 आहे. आता पॉईंट काढायचे आहेत. खाली उजव्या साईडकडून 2 घरं सोडून पॉईंट आहेत आणि वरी 4 घरं सोडून आहेत. तर हे खाल्ले 2 पॉईंट कटतील आणि इकडले हे वरचे 2 इकडे शिफ्ट होतील. म्हणजे वरी कसं होईल? तर वरी होईल 15.36. बघा, खाली किती घरं सोडून होते? 2 घरं सोडून होते ना. तर मग हे वरचे सुद्धा हे डाव्या साईडचे इकडे उजव्या साईडला 2 घरं सोडून शिफ्ट होईल. म्हणजे वरी 4 घरं सोडून होतं, तर इकडे 2 घरं सोडून राहील वरी आता. म्हणजे 15.36 आणि खाल्ला पॉईंट निघून गेला, खाली राहिलं 12. आता फक्त 12 न भागायचे मित्रांनो. बघा, 12 एक 12, पॉईंटचा विचार करू नका सध्या. उरले 3 झाले 33, 12 दोन्ही 24, किती उरले मित्रांनो? 9 उरले, 96 झाले, 12 8 96. आन्सर 128 आलं. आता पॉईंटचा विचार करा. 2 घरं सोडून पॉईंट द्या उजव्या साईड करून, 2 घरं सोडून पॉईंट द्या उजव्या साईड करून, म्हणून आन्सर आलं 1.28, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पॉईंटचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे होते. ठीक आहे. सोपा प्रश्न होता, फक्त कॅल्क्युलेशनचा प्रश्न होता. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, n ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे म्हणलंय. n/2, n/3, n/4, n/5 या सर्व नैसर्गिक संख्या असतील तर n किती आहे? मग मला सांगाल, सर्वात लहान नैसर्गिक संख्या इथं 30 दिसत्या. परंतु जर तुम्ही n ची व्हॅल्यू 30 पुट केली मित्रांनो, तर 30 ला 4 न भाग जाते का? जात नाही. म्हणून हे ऑप्शन येणार नाही. म्हणून आन्सर येईल 60. बघा, 60 जर पुट केलं तर 60 भागिले 2 येतंय, 30 येतंय. बरोबर आहे. त्याच्यानंतर 60 भागिले 3 केलं तर किती येतंय? 20 येतंय. बरोबर आहे. त्याच्यानंतर 60 भागिले जर 4 केलं तर 15 चोक 60 येतंय आणि 60 भागिले 5 केलं तर 12 पंचे 60 येतंय. सगळ्या नैसर्गिक संख्या आल्या, म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती? 60. या पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर असेल 60. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, एका चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे म्हणले मित्रांनो. मग मला सांगा, चौरसाचे क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे काय असतं? तर चौरसाचे क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग. बरोबर आहे. आणि आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी असतं. लांबी गुणिले रुंदी हे आयताचं क्षेत्रफळ असतं. मग मला सांगा, आयताची लांबी जी आहे ती चौरसाच्या कोणत्याही एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 सेंटीमीटरला जास्त आहे म्हणजे. मग मला सांगा, जर चौरसाची बाजू आपण x पकडली, एक बरोबर, मग त्याचं क्षेत्रफळ असेल बाजूचा वर्ग म्हणजे x चा वर्ग. आणि आणि काय म्हणलं? आयताची लांबी चौरसाच्या कोणत्याही एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 ने जास्त आहे. म्हणजेच आयताची लांबी काय आली? x + 5 आली. बरोबर आहे. आणि आयताची रुंदी ही काय म्हणलं? 3 सेंटीमीटरनं कमी आहे चौरसाच्या ह्याच्यापेक्षा, बाजूपेक्षा. म्हणजेच रुंदी किती असेल? ते x - 3 असेल. ही लांबी गुणिले रुंदी. बरोबर आहे. मग आता मित्रांनो मला सांगा, ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे किती होईल रे? बघा, तर हे x चा वर्ग, बरोबर, हे x × x काय झालं? x चा वर्ग. त्याच्यानंतर हे काय झालं? -3x झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे +5x झालं आणि काय झालं? हे -15 झालं. मग मित्रांनो x चा वर्ग कटलं, म्हणजेच हे काय झालं? -3x + 5x म्हणजे 2x झालं. आणि 2x बरोबर जर 15 असेल तर x बरोबर काय येईल? 2 × 14 = 2 × 10. x ची व्हॅल्यू आली 7.5.
जर एक्सची व्हॅल्यू 7.5 आली तर आयताची परिमिती काढायच्या. आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला माहिती आहे, 2 कंसात लांबी प्लस रुंदी. मग 2 कंसात लांबी किती आहे, लांबी x प्लस 5 होती, एक्सची व्हॅल्यू 7.5 आहे. 7.5 मध्ये जर 5 ऍड केली तर काय झालं, 12.5 झालं. आणि रुंदी किती आहे, x मायनस 3. एक्सची व्हॅल्यू 7.5 मधून जर 3 वजा केले तर आन्सर काय येईल मित्रांनो, बघा 7.5 मधून जर 3 वजा केले तर रुंदी किती आली, 4.5 आली. बरोबर आहे. मग मला सांगा क्षेत्रफळ काय येईल, 12.5 आणि 4.5 किती आलं, एकले 5, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 5 5 आणि 3 ही 5 आणि 2 7 आणि हे 1.1 नंतर म्हणजे 17 आणि इंटू किती आहे, तर इंटू 2 आहे. बरोबर आहे. तर किती येईल, 17 दुनी 34. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 34. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजतंय. बघा चला, आपल्याला रुंदी किती, आपली एक्सची व्हॅल्यू 7.5 चालते. 7.5 मधून हे 3 वजा केलं तर किती आलं बघा, 5 0 गेलं 5, 7 मधून 3 गेलं 4 आणि इथं 7.5 मध्ये 5 ऍड केलं तर 7 आणि 5 12, 12.5 ही लांबी झाली आणि रुंदी झाली 4.5. आणि आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला असतो 2 कंसात लांबी प्लस रुंदी. बरोबर आहे. तर लांबी 12.5, रुंदी 4.5, दोघांची जर बेरीज केली तर किती झालं ते, तर ते झालं 12.5 आणि 4.5 ते झालं 17 आणि गुणिले 2 किती, 34. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 34 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत बघा GRASP हा शब्द BMVNK असा लिहिला जातो. काय केलंय, काही ना उलट जायचे बघा. बी पासून जी किती नंबरला येत आहे, बी नंतर CDEFG 5 नंबरला येते. बरोबर आहे. 5-5चा गॅप आहे मित्रांनो. बघा तसंच आहे. एम नंतर आर, एम नंतर NOPQR 5-5चा गॅप आहे मित्रांनो. बरोबर आहे. 5 नंबरचं लेटर. तर मला सांगा CRANE क्रेन हा शब्द कसा लिहिला जाईल. बरोबर आहे. तर सी, बरोबर आहे. इथं असं शब्द पाहिजे की त्याच्या 5 नंतर पहिलं लेटर सी यायला पाहिजे. तर काय येते बघा, XMVIZ. बघा एक्स नंतर 5वं लेटर सी येते. बघा मोजा, एक्स नंतर YZABC. बरोबर आहे. म्हणजे सुरुवात एक्स न व्हायला पाहिजे, जे तुम्हाला ऑप्शन 4 मध्ये दिसतंय, एकच दिसतंय. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4 XMVIZ. फक्त ABCD मोजायचे मित्रांनो. ठीक आहे. एक्स नंतर 5वं लेटर बघा, नंतर एम नंतर 5वं लेटर आर येते का नाही बघा. तर या पद्धतीनं हे लॉजिक होतं. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे, सरासरीचा प्रश्न आहे. एका महाविद्यालयातील नियमित प्राध्यापक आहेत. बघा कोणते आहेत, एक नियमित प्राध्यापक आहेत आणि दुसरे कंत्राटी आहेत. दुसरे कंत्राटी आहेत. ठीक आहे. नियमित प्राध्यापकांच्या महिन्याची सरासरी पगार किती आहे, 80,000 आहे. कंत्राटीची महिन्याचा सरासरी पगार किती आहे, 60,000 आहे. आणि दोघांचा मिळून सरासरी पगार किती आहे, 68,000 आहे. बरोबर आहे. तर हे आपल्याला इथं एलिगेशनची मेथड वापरायची आहे मित्रांनो. ठीक आहे. मला सांगा, हे वजा करायचं असतं. 60,000 मधून 68,000 गेले, किती उरले, इथं 8,000 उरले. बरोबर आहे. हे गुणोत्तरामध्ये येत असतं मित्रांनो. ठीक आहे. हे 8,000 आलं, त्याच्यानंतर हे गुणोत्तरात. आता 68,000 आणि 80,000 ची वजाबाकी करा. मग किती येतं, 68 मधून जर 80 गेले तर किती आलं, 12,000 येतं. किती येतं, 12,000. बरोबर आहे. मग मला सांगा, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, गुणोत्तर काय आलं, 4 दुनी 8, 4 त्रिकोण 12, 2 आस 3 हे गुणोत्तर आलं. तर प्रश्नात काय विचारले बघा, कंत्राटी प्राध्यापकांची महाविद्यालयातील टक्केवारी विचारली आहे. मग कंत्राटी प्राध्यापक किती दिसते बघा, इथं 3 आहेत का नाही, किती पैकी आहेत मित्रांनो, हे 3 आणि 2 5 पैकी. बरोबर आहे. टक्केवारी काढायच्या म्हणून इंटू 100 करायचं. समजतंय. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. किती येतील मग, 5 दुनी 10, 5 शून्य 0 आणि 20 त्रिक 60, म्हणून किती असतील, 60% आहेत कंत्राटी प्राध्यापक, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. समजतं मित्रांनो. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, वर्तुळाकार सिटिंग अरेंजमेंट आहे. काय म्हटले, 6 व्यक्ती वर्तुळाकार बसल्यात. बरोबर. 6 व्यक्ती आहेत, वर्तुळाकार बसल्यात. 1 2 3 4 आणि 5 6. ठीक आहे. आता ह्यांची फेसिंग दिली नाही, कुठं बघायला ते आपण सेंटरला बघत आहेत असं कन्सिडर करू. ठीक आहे. आपण लागलीच तर अजून एक डायग्राम घेऊन चलू. 1 2 3 4, त्याच्यानंतर हे 5 आणि 6. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपल्याला असणार आहे. समोरासमोर फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. हे समोरासमोर असतील. बघा, ए बीच्या समोर आहे, ए बीच्या समोर आहे म्हणजे मग एला इथं ठेवलं तर बी बीच्या समोर आहे, बी वरी असेल. बरोबर आहे. आपण काय करू, एका डायग्राम मध्ये बी ला खाली ठेवू, एका डायग्राम मध्ये वरी ठेवू, कुठेही चालते. ठीक आहे. पुढे बघा, बी ही ईच्या उजव्या बाजूला आहे. बी जी असणार आहे ते ईच्या उजव्या बाजूला आहे. मग ईच्या उजव्या बाजूला म्हणल्यावर ई इथं येईल. बरोबर आहे. पुढे बघा, बी ही ईच्या उजव्या बाजूला आणि सी च्या डाव्या बाजूला आहे. कोण, बी बद्दल चाललंय. बी सी च्या डाव्या बाजूला म्हणजे सी इथं असेल. बघा, सी च्या डाव्या बाजूला आहे बी आणि ईच्या उजव्या बाजूला आहे बी. आलं. पुढे बघा, सी ही डी च्या डाव्या बाजूला आहे. कोण, सी ही डी च्या डाव्या बाजूला म्हणजे डी इथं येईल मित्रांनो, डी च्या डाव्या बाजूला सी. आलं. राहिलं कोण मित्रांनो, फक्त आता बघा, ए झाला, बी झाला, सी झाला, डी झाला, ए बी सी डी ई. मग राहिला कोण असेल, एफ राहिला असेल. बरोबर आहे. एफ राहिला, तो इथं आला. संपलं.
आता त्यांनी काय म्हटलंय बघा, तर एफ ही एच्या उजव्या बाजूला आहे. एफ ही एच्या उजव्या बाजूला बघा, एच्या उजव्या बाजूला एफ आली म्हणजे डायग्राम आपली संपलेली आहे. आता प्रश्न काय विचारलाय बघा, आता डीने त्याची जागा एफ बरोबर बदलली म्हणले, म्हणजे डीनं एफ बरोबर जागा बदलली. याचा अर्थ काय, त्या डीच्या ठिकाणी कोण आलं, नवीन एफ आला आणि एफच्या ठिकाणी नवीन कोण आला, डी आला. ठीक आहे, आपण गोल करू म्हणजे आपल्याला ओळख समजतंय. डीने त्याची जागा एफ बरोबर आणि ईनं बी बरोबर बदलली. ई आणि बी ची जागा बदलली म्हणजे इथं कोण आला, इथं ई आला आणि इथं कोण आला, इथं बी आला. ई आणि बी ची जागा बदलल्या, एफ आणि डी ची जागा बदलल्या. तर विचारले सी च्या डाव्या बाजूला कोण बसेल. आता सी च्या डाव्या बाजूला आधी कोण होतं, बी होतं, पण जागा बदलल्यामुळे कोण आला, ई आलाय. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ई, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर अशा पद्धतीनं ही बैठक व्यवस्था तुम्हाला सॉल्व्ह करायची होती. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, सिलॉगिझमचा प्रश्न आहे मित्रांनो. वरील विधाने सत्य मानली तर पुढीलपैकी बरोबर विधान कोणतं असं विचारलंय. सर्व पुस्तके वह्या आहेत. डायग्राम काढू आपण मित्रांनो. सर्वच्या शेजारी कोण आहे, पुस्तके, ते मध्ये असेल आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये कोण असेल, तर वह्या असणार आहे. तर ही अशी डायग्राम येईल. सर्वच्या सर्व पुस्तके काय आहेत, वह्या आहेत. बरोबर आहे. चला पुढे काय म्हटलंय, काही वह्या पुस्तके नाहीत. ठीक आहे, सर्व पुस्तके वह्या आहेत, पुन्हा काही वह्या पुस्तकं नाहीत म्हणले. बरं ठीक आहे, पुढे वाचा. काही कप वह्या आहेत. हे बघा इथं येईल, काही कप काय आहेत, वह्या आहेत. काही कप वह्या आहेत. पुढे एकही कप पुस्तक नाही. एकही कप काय नाही, पुस्तक नाही. ठीक आहे, पुस्तक आणि कपामध्ये काही संबंध नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने हे विधानं दिली आहेत. आपल्याला सत्य मारायचे आहेत आणि खाल्लं कोणतं बरोबर येईल असं विचारलं. पहिलं बघा, काही पुस्तके कप असू शकतात. मित्रांनो मला सांगा, पहिल्या ह्याच्यातच सांगितले की एकही पुस्तक काय नाही, एकही कप पुस्तक होणार नाही म्हणले. एकही कप काय नाही, पुस्तक नाही, कन्फर्म आहे. आणि त्यांना असं म्हणलं की काही पुस्तके कप असू शकतात. जी गोष्ट कन्फर्म आहे त्याची पॉसिबिलिटी कधीच बरोबर नसते, म्हणून पहिलं चुकीचं आहे. सर्व वह्या कप आहेत. सर्व वह्या कप दिसत आहेत का तुम्हाला, दिसत नाहीत. काही वह्या कप आहेत. सर्व वह्या आहेत का, नाही, म्हणजे दुसरंही चुकीचं आहे. तिसरं, काही वह्या कप व पुस्तक दोन्ही आहेत. म्हणजे काही वह्या कप आणि पुस्तक दोन्ही पण आहे म्हणले, दिसतंय का असं, नाही, मग हे पण चुकीचं आहे. म्हणून आपल्याला काय माहिती आहे, तर काही वह्या कप आहेत. हे बघा, काही वह्या कप आहेत हे इथं दिसते कन्फर्म. म्हणून या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. तर या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ मित्रांनो, घातांकाचा प्रश्न आहे बघा. काय दिले, 16 ची पॉवर 304. आपल्याला कसं सॉल्व्ह करणार, 16ला आपण 2 च्या पॉवर मध्ये लिहू शकतो मित्रांनो. कसं, 2 ची पॉवर 4 आणि कंसाची पॉवर 3/4 गुणिले 8 ला सुद्धा 2 ची पॉवर 3 लिहू शकतो. कंसाची पॉवर आहे 2/3 आणि छेदस्थानी 4 ला लिहू शकतो 2 ची पॉवर 2, कंसाची पॉवर आहे 5/2. बरोबर आहे. तर पॉवरच्या पॉवरची पॉवर असेल ए ची पॉवर एम, कंसाची पॉवर एन. वरची पॉवर असेल तर वरच्या पॉवरचा गुणाकार होतो म्हणजे एम इंटू एन होत असेल. ठीक आहे, जसं इथं 4 आणि वरी 4 आहे, तर ही 4 कटल मित्रांनो. इथलं 3 कटल, इथलं 2 कटल. वरी काय राहील, 2 ची पॉवर 3, वरची राहील 2 ची पॉवर 3, इथं राहील 2 ची पॉवर 2 आणि छेदस्थानी राहील 2 ची पॉवर 5. बरोबर आहे. मग मला सांगा, एक तर तुम्ही नियम वापरा घातांकाचा, नसल तर तुम्ही ह्यांची गुणाकार करू शकता. 2 ची पॉवर 3 असते 8 आणि 2 ची पॉवर 2 असते 4. छेदस्थानी 2 ची पॉवर असते 5. 8 चोक 32, 32 भागिले 32 किती येईल, 1 येईल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 1, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, हा सुद्धा सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे मित्रांनो. आता 225 कितीचं वर्गमूळ आहे, 15चं. हे वर्गमूळ निघेल, इथं राहील 15. आता 154 मध्ये 15 ऍड करा बरं. 154 आणि 15ची बेरीज 5 आणि 4 9, 5 आणि 1 6 आणि 1 169 आलं. ह्याचं वर्गमूळ काढलं तर किती येईल, 13 येईल. बरोबर आहे. हे कटलं, इथं 13 आलं. आता मला सांगा, 8 आणि 3 11, हात चाला 1, हे किती आलं, 121. ह्याचं वर्गमूळ काढा, किती आलं, 11 आलं. हे 11 इथं प्लस करा. 5 आणि 1 6, 2 आणि 1 3. 36चं वर्गमूळ काढा, 6 आलं. हे 6 इथं प्लस करा. 10 आणि 6 किती झालं, 16 आणि शेवटला राहिलं फक्त 16. वर्गमूळ 16चं किती असतं, 4 असतं. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 4, ऑप्शन नंबर फर्स्ट. सोपा प्रश्न होता, फक्त वर्गमूळ तुम्हाला काढत जायचं होतं. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो, हा बघा बारग्राफचा प्रश्न दिलेला आहे. काय दिलंय, खाली दिलेल्या स्तंभलेखामध्ये विविध विभागातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवली आहे. म्हणजे HR आहेत, IT आहेत, सेल आहेत, ॲडमिन आहेत, टेस्टिंग आहेत. त्यांनी म्हटलंय IT विभागातील 20% कर्मचारी HR विभागामध्ये गेले. IT मध्ये ऑलरेडी किती होते बघा, IT विभागामध्ये ऑलरेडी 180 होते. बरोबर आहे. त्याच्यातले 20% गेलेत म्हणलं HR मध्ये. बरोबर आहे. मग मला सांगा, IT चे 20%, 180 चे 20% किती येतील रे बघा. हे 0 हे 0 हे 0 कटलं, 18 दोन्ही किती, 36 गेले. तर कुठं गेले, तर HR मध्ये गेलेत. मग मला सांगा, HR मध्ये ऑलरेडी किती होते, HR मध्ये 120 होते. आता आले किती, 36 आले. म्हणजे HR मध्ये नवीन किती झाले रे, 156 झाले. किती झाले, 156
56 झाली, बरोबर आहे. तर विचारलंय काय, एच-आर विभागामधील टक्केवारी बदल शोधायचा आहे. मग मला सांगा एच-आर मध्ये होते किती सुरुवातीला? एच-आर मध्ये सुरुवातीला होते 120 आणि आता किती झाले? एच-आर मध्ये आता झाली 156. म्हणजे कितीनं बदल झाला? किती आले नवीन? 36 आले, बरोबर आहे. ओरिजिनल किती होते? 120 होते. टक्के काढायचे म्हणजे इंटू 100. मला सांगा 0 कटला, 12 1 12, 12 त्रिक 36, 3 गुणिले 10 किती? 30%. किती बदल झाला? 30% बदल झाला. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 30%, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा मित्रांनो, हा सुद्धा आपल्याला ह्याचाच प्रश्न आहे मित्रांनो, पायचार्टचा प्रश्न आहे. इथं एकूण संख्या दिल्या 2,50,000. इथं सुशिक्षित स्त्रिया 8% आहेत, सुशिक्षित पुरुष 55% आहेत, अशिक्षित पुरुष 24% आहेत आणि सुशिक्षित स्त्रिया दिल्या 53%. ठीक आहे, 53%, 33% आहेत. ठीक आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारले बघा, 55, 24, 33 आणि 8% असं पर्सेंटेज दिले. म्हणजे शिकलेले पुरुष आहेत, अशिक्षित पुरुष आहेत, शिकलेल्या स्त्रिया आहेत आणि अशिक्षित स्त्रिया आहेत. ठीक आहे. तर प्रश्न असा विचारलाय की शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे? मग मला सांगा शिकलेले पुरुष किती आहेत? तर शिकलेले पुरुष आहेत बघा मित्रांनो किती? तर शिकलेले पुरुष आहेत 35%. किती आहेत? 35% आहेत. ठीक आहे. शिकलेले पुरुष हे 35% आहेत मित्रांनो. ठीक आहे. लक्ष द्या, 35%. शिकलेले पुरुष जर 35% असतील आणि विचारले काय? शिकलेल्या स्त्रिया किती आहेत? 33% आहेत. ठीक आहे. यांच्यामधला फरक विचारलाय मला. मला सांगा 35% मधून 33% किती आहे? किती उरले? 2%. कुणाचे 2% मित्रांनो? तर टोटलचे. टोटल किती होतं? 2,50,000 होतं. ठीक आहे. 2,50,000चे 2% किती येतील मित्रांनो? टक्के म्हणजे भागिले 100 असणार. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटलं. राहिलं काय फक्त? तर 2,500 गुणिले 2 म्हणजेच किती येईल? 5,000. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 5,000, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो सोपा प्रश्न होता. डायरेक्ट फक्त तुम्हाला काय घ्यायचा? टक्केवारीचा फरक घ्यायचा होता. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न, जोडस्तंभ आलेखाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर डायरेक्ट प्रश्न आहे मित्रांनो, कशासाठी? नकाशा काढण्यासाठी, वर्तुळ काढण्यासाठी, क्षेत्रफळ मोजण्यासाठी. त्याचा यूज होतो कशासाठी? दोन गटाची तुलना करण्यासाठी. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी ग्रुप सी मेन्स जे काही गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न होते ते बघितलेले आहेत. भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.